सना मलिक यांनी देखील त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्याआधी सचिन तेंडुलकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला, तर सर्व नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। तर ही थेट आपण दृश्य पाहतोय, सना मलिक यांनी देखील त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि लोकशाही मराठी देखील सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करते। लोकांकडे आम्ही बघितलं तेव्हा खूप उत्साहाने लोक घरातून बाहेर पडलेले आहे मतदानासाठी। आणि आपण तुमच्या माध्यमातून सर्व मुंबईकर आणि जिथे जिथे महानगरपालिकेच्या निवडणूक चालू आहे त्यांना फक्त एक निवेदन करणार की तुम्ही जास्त बाहेर पडून वोटचा तुमचा जे अधिकार आहे ते वोट करून डेमोक्रेसीमध्ये तुमच्या जे अधिकार संविधानाने दिले आहे त्यांचा तुम्ही यूज करा। आणि जास्त लोकांना जिथे जिथे निवडणूक चालू आहे, आजचा दिवस जिथे मतदान आहे तिकडे मतदान करून डेमोक्रेसीला तुम्ही एक विजयीसारखं तुम्ही संविधानमध्ये सामील व्हा। ताई, आज मतदान प्रक्रिया पार पडते, परंतु काल आणि परवा गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पैसे जे आहेत ते प्रत्येक मतदारसंघात पकडताना आपल्याला पाहायला मिळतात। सत्ताधारी पक्ष असेल किंवा इतर पक्षांकडनं जे मतदारांना आमिष देण्याचा प्रयत्न जे आहे, प्रलोभन देण्याचा प्रयत्न होतं, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पाहतात? देखिए, ये सभी चीज़ें जो लोग करते हैं, मुझे ऐसा लगता है कि वे संविधान को नहीं मानने वाले लोग हैं, डेमोक्रेसी को नहीं मानने वाले लोग हैं। हमने इधर मुंबई में काफ़ी जगहों पे देखा है कि चुनाव को एक फेस्टिवल जैसा सेलिब्रेट करते हुए उसमें जब भी लड़ाई होती है, भले ही ओपोनेंट्स होते हैं चुनाव के वक्त एक दूसरे के सामने होते हैं, लेकिन लगातार लोगों के बीच में जाके जिस तरीके से प्रचार होना चाहिए प्रचार किया गया है। काफ़ी कंप्लेंट्स हमारे पास भी आई है। जब कंप्लेन आई है हमने पुलिस प्रशासन के सामने ये चीज़ रखी है और पुलिस ने तुरंत उसके ऊपर कार्रवाई की है। तो हम सभी डिपार्टमेंट से, चाहे वो इलेक्शन कमीशन हो चाहे वो पुलिस फोर्स है, सभी का धन्यवाद करते हैं कि उन्होंने शांतिपूर्वक इस तरीके से मैनेज किया पूरा इलेक्शन का प्रचार का, कैंपेन का टाइमिंग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।